ताई तुम्ही DIY रेमेडी तरी सांगता, हे लावा ते लावा असं लावा तसं लावा, तर तुम्ही आम्हाला फेस वॉश का सांगत नाहीये? फेस वॉश कसं यूज करायचं ते सांगत नाहीये. तुम्ही मला हे DIY सांगितलंय, ते DIY सांगितले, मी ऍप्लिकेशन केले, पण फेस वॉश कशाने करायचं तुम्ही प्रत्येक DIY सांगता आणि त्याचं सोल्युशन सांगत नाही मला. तर हा प्रश्न तुमच्यासाठी ह्याचं म्हणजे सोल्युशन मी घेऊन आलेला आहे. तर तुम्ही हे DIY यूज केला किंवा काही DIY तुमच्या चेहऱ्यावर ऍप्लिकेशन करत असाल, त्याच्या अगोदर तुम्हाला फेस वॉश करावं लागतं. तुम्हाला कुठलं पण तुमची खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा ऑइली स्किन आहे किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे, तर प्रत्येक स्किनसाठी एकच फेस वॉश असतं. असं काही नसतं, मार्केट बेस नाही. आम्ही म्हणजे घरच्या घरी यूज करणार आहोत, घरच्या घरी प्रिपेअर करणार आहोत. घाबरू नका की असं कुठलं म्हणजे फेस वॉश सांगणार आहे हे सगळे स्किन टाईपला सूट होणार आहे, असं कुठलं पण फेस वॉश नसतं, तुम्ही काही पण सांगू नका. तर असं अजिबात नाही. मी घरच्या घरी तुम्हाला यूज करून दाखवणार आहे. सगळ्या स्किन टाईप साठी आहे, काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या स्किन वरती. मी 100% लिहून देत आहे आज तुम्हाला. हे फेस वॉश जर यूज करून तुम्हाला कुठली प्रॉब्लेम फिक्स नाही झाली तर ते माझं नाव बदलून टाका. माझ्या चॅनलला तुम्ही अजिबात व्हिजिट करू नका. तर चला मग बोलूया काय आहे. तर सगळ्यात पहिले वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका. जर तुम्ही माझ्या चॅनलला जर कोण नवीन आला असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते पण चेकआउट करा. तुम्हाला नक्की फरक पडेल. का फरक पडेल? कारण की मी एवढे DIY शेअर करत आहे आणि माझ्या फॅमिलीला इतके छान रिझल्ट देत आहे, तर तुम्हाला पण नक्की देतील. तुम्ही पण नक्की जाऊन ट्राय करा. तर आजचा प्रश्न सगळ्यांचं काय आहे, मी आज सोल्युशन देणार आहे. तर ताई तुम्ही DIY सांगता, तर अगोदर फेस वॉश कशाने करायचं? तुम्ही क्लिन्झर सांगता, क्लिन्झर इतके महाग आहेत मार्केटमध्ये. मी नाव नाही घेते, पण मी जे यूज करते तो खूप महागडा आहे आणि जे महागड्या आहेत ते आपल्या स्किनसाठी म्हणजे चांगले आहेत थोड्या दिवसासाठी, पण लॉंग रन आपणांना म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती थोडंसं डिपॉझिशन सोडतात. असं नाही म्हणत की मी मार्केट बेस यूज करू नका, फक्त करताना इन्ग्रेडियंट यूज करून बघा. जे मी आज तुमच्यासोबत म्हणजे फेस वॉश शेअर करणार आहे हे बघू शकता. तुम्हाला ह्याची काहीच चेक करायची गरज नाहीये. प्रत्येक स्किनसाठी हा खूप खूप चांगला. नंतर मी तुम्हाला सोल्युशन म्हणजे तुमच्या सोबत शेअर करत आहे, तर खूप खूप चांगला आहे. तर कसं यूज करायचं आणि कसं प्रिपेअर करायचं हा तर प्रश्न आहे. तर अगोदरच्या जमान्यात कशाने हात धुवायचे? नुसतं मातीने हात धुवायचे ना. फेस तर बनायचंच नाही, तर हात कसं धुवायचं? तर हात धुवायचं आम्हाला आता समजलं आहे. केव्हापासून समजलं आहे? जेव्हा कोरोना आला आहे तेव्हापासून आम्हाला समजतंय की पूर्ण हात क्लीन करायला पाहिजे. तसं पण आपलं फेस क्लीन करण्याच्या अगोदर हात चांगलं धुणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही हे फेस वॉश यूज करू शकता. हाताला देखील, पायाला देखील, तुमच्या बॉडीला देखील. तुम्हाला बाकी काही इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. जे मी सांगत आहे ते खूप 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 म्हणजे खूप खूप तुम्ही त्याला खाऊ देखील शकता. जे मी यूज करत आहे, जे तुम्हाला शेअर करत आहे, तुम्ही त्याला खाऊ शकता, म्हणजे एडेबल आहे. तर आपण मार्केट बेस क्लिन्झर किंवा फेस वॉश आपण खाऊ शकतो का? नाही. जे आहे DIY फेस वॉश आहे, तर इन्ग्रेडियंट काय काय लागणार आहे? काहीच लागणार नाही. जे आपल्या घरात अवेलेबल आहे तेच यूज करायचं आहे. घाबरू नका की कुठला DIY आणलेला आहे ही शोधून आणि काय काय सांगणार आहे हे आपल्याकडे आहेत का नाही. असं काही नाही, तुमच्या किचन मध्ये अवेलेबल आहेत. तर चला मग कसं यूज करायचं ते बघू. थोडंसं सांगते मी तुम्हाला काय काय यूज करणार आहे, इन्ग्रेडियंट लागणार आहे ते सांगते तुम्हाला. चला. बेसन तुम्हाला माहिती आहे आपल्या स्किनला जे पण प्रॉब्लेम आहे ते पूर्ण आतून फिक्स करतं बेसन सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं. तर तुम्हाला हे पूर्ण मिक्सर बनवायचं. मिक्सर बनल्यानंतर किती म्हणजे स्ट्रॉंग रेमेडी होणार आहे मी तुम्हाला सांगू शकणार नाही शब्दात. तर सगळ्यात पहिले बेसन घ्या. तुम्हाला जेवढा म्हणजे थोडं यूज करून बघा. अगोदर मी जेवढे इन्ग्रेडियंट सांगत आहे थोडंसं म्हणजे तुम्ही एकसार करून घ्या. म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे भेटत नाही तोपर्यंत अवेलेबल करून घ्या. त्याच्यानंतर फेस वॉश बनवा. घाई काहीच नाहीये. तर मी बेसन घेतलेलं आहे, जे आपल्या स्किनला खूप म्हणजे खूप सगळ्यांमध्ये यूज करायचं बेसन. आणि सगळे म्हणजे DIY मध्ये बेसन खूप खूप इम्पॉर्टंट असतं. तर बेसन घ्या. त्याच्यानंतर सेकंड इन्ग्रेडियंट घेणार आहे, तर वासाने सांगत आहे तुम्हाला मी चंदन पावडर.
चंदन तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये, जे आपल्या स्किनवरती डार्क पिगमेंटेशन, पिंपल प्रॉब्लेम आणि आपल्या चेहऱ्यावरती एक्ने मार्क जे पण असेल ते गायब करतं आपल्या स्किनवरती. खूप म्हणजे खूप आपल्या स्किनवरती डर्ट पोल्युशन काही पण झालेलं असेल ते पूर्ण मुळापासून काढून टाकतं. तर मी तर सेकंड इन्ग्रेडियंट घेतलेला आहे चंदन. तुमच्याकडे असेल तर तुम्ही सांगा, नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील म्हणजे ऑर्डर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आजकाल मार्केटमध्ये पण भेटायला लागले, तुम्ही मेडिकल स्टोअर मधून देखील घेऊ शकता. मी बघते माझ्याकडे ऑनलाईन लिंक असेल तर मी तुम्हाला देऊन टाकते. मग थर्ड इन्ग्रेडियंट घेतलेला आहे मी, ती हळद घेतलेली आहे, कस्तुरी हळद, वाईल्ड टर्मरिक देखील म्हणतात आणि आपल्या भाषेमध्ये काहीतरी आंबे हळद देखील म्हणतात. हे खूप खूप चांगलं असतं, अँटीसेप्टिक असतं. अँटीसेप्टिक तुम्ही घरातली हळद घेऊ नाही शकत इथं, कारण की घरातली हळद म्हणजे पिवळी असते आणि आपल्या स्किनवरती थोडंसं हे त्याचं कलर सोडतं आपल्या स्किनवरती. तर घरातली हळद अजिबात घेऊ नका. वाटलंच तर नसेल तर थोडंसं घ्या, फक्त पिंच घ्या. मी इथं एक चम्मच घेतलेला आहे. तर तुम्हाला कस्तुरी हळद घेतलं तरच तुम्हाला 1 चम्मच घ्यायचंय. तुम्ही घरातली वापरत असेल तर थोडंसं घ्यायचं आहे. तर खूप खूप चांगलं असतं, अँटीसेप्टिक असतं. अँटीसेप्टिक म्हणजे आपल्या स्किनवरती जे रॅशेस येतात, काही प्रॉब्लेम होतात किंवा मोठे मोठे डाग पडलेले असतात त्याला आतून फिक्स करतं. तर तुम्ही ते घ्या. नेक्स्ट इन्ग्रेडियंट घेतलेला आहे मी इथं कॉफी. कॉफी आपण पितो ना, पियायला पण तेवढं चांगलं नसतं जास्त, पण प्यायचं नाही जास्त, कधी कधी प्यायचं. तर कॉफी घेतलेला आहे. कॉफीचे जे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहेत ते आपल्या स्किनवरती म्हणजे स्क्रब करण्याचं काम करतात आणि आपली डेड स्किन जे आहे ते रिमूव्ह करून जातात. आपल्या स्किनसाठी कॉफी खूप छान आहे. म्हणजे तुम्ही नुसतं कॉफी देखील स्क्रब केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याचं खूप सगळं म्हणजे डर्ट पोल्युशन जे पण आहे ते निघून जातं. आणि इथं कॉफी घेतलेला आहे मी. कॉफी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि किंवा ह्याच्यामधलं तुम्हाला कुठलं सूट होत नसेल तर तुम्ही एक इन्ग्रेडियंट स्किप करू शकता. तर मी तर कॉफी घेतलेला आहे. मी छोटे छोटे बाउल घेतलेला आहे. माझ्याकडे माझे छोटे छोटे बाउल होते, मला आवडले म्हणून मी छोटे छोटे बाउल घेतलेले आहे. तुम्ही काही कशा पण करू शकता. तर मी तर नेक्स्ट इन्ग्रेडियंट घेतलेला आहे मुलतानी मिट्टी. मुलतानी माती. तर घाबरू नका, ड्राय स्किन वाल्याला काहीच फरक पडणार नाही. आपल्याला अप्लिकेशन करून ठेवायचं नाहीये, त्याला थोड्या वेळासाठी म्हणजे धुवून काढायचं, आपल्याला फेस वॉश मध्ये ऍड करायचं आहे. जे ऑइली स्किन वाले आहे त्यांच्या स्किन वरती खूप ऑइल येतं, ते ऑइल पूर्ण वडून घेतं आपल्या स्किन मधली. काहीच प्रॉब्लेम होणार नाही, घाबरू नका. काय होणार आहे, काय जाणार आहे, काहीच होणार नाहीये. तर तुम्ही हे 5 इन्ग्रेडियंट घेतलेत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पहिले अवेलेबल करून घ्या, त्याच्यानंतर म्हणजे बनवा. पण जास्त बनवू नका, तुम्हाला जोपर्यंत रिझल्ट येणार नाही तुम्ही थोडं थोडं बनवून बघा. तुम्हाला रिझल्ट नाही भेटला तर मी तुम्हाला लिहून देते, कारण इतकं छान रिझल्ट आहे. तर आपण मार्केट बेसिस ते एवढे पैसे देऊन आणतो, त्याच्यापेक्षा आपण घरातल्या घरात यूज करू ना, काय फरक पडणार. बेसन असतंच, चंदन तरी असतंच, आपण डेली फेस पॅक लावतो, सगळे इन्ग्रेडियंट घरी अवेलेबल असतात. तर तुम्हाला नसेल तर तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता किंवा मार्केटमधून आणू शकता, पण हे नॅचरल आहेत, तर घाबरू नका. तर मी हे सगळे इन्ग्रेडियंट घेतलेले आहे. 2 टेबल स्पून मी इथं बेसन घेतलेलं आहे आणि 2 टेबल स्पून मी इथं चंदन पावडर घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून मी कस्तुरी हळद घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून इथं मी कॉफी पावडर घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून पेक्षा कमी म्हणजे ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना 1 टेबलस्पून पेक्षा कमी घ्यायचं आहे मुलतानी माती. मुलतानी माती तुम्हाला कम जास्त करू शकता किंवा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्किप करू दे शकता, पण स्किप करू नका माझ्या सांगण्यावरनं, कारण की माझी पण ड्राय स्किन आहे. तर हे चांगलं मिक्स करून घ्या. जोपर्यंत ते पूर्ण मिक्स होत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर तुम्हाला त्याचं म्हणजे एक स्मेल असं एकदम छान वाटणार आहे. तर मिक्स केल्यानंतर तुम्ही एक काचेच्या बॉटलीमध्ये स्टोअर करा. तुमच्याकडे काचेची बॉटल नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये देखील स्टोअर करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त प्लास्टिकची बॉटल अवॉइड करा, कारण की ह्याला लॉंग टर्म आपल्याला म्हणजे स्टोअर करायचं आहे. प्लास्टिक थोडंसं हार्मफुल असतं आपल्या स्किनसाठी. नसेल तर तुम्ही म्हणजे स्टीलच्या डब्यामध्ये, आपण मराठी आहोत, आपण म्हणजे कशामध्ये पण जुगाड करतो, तर नक्की जुगाड करा. कशाची कॉफीची वगैरे कशाची बॉटल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता आणि डेली यूज साठी तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा फेस वॉश कसं करायचं मी थोडंसं तुम्हाला सांगते.
अगोदर तुम्ही थोडंसं म्हणजे चेहरा वल्ल करून घ्या. वल्ल करून घेतल्यानंतर जे सुक्क पावडर आहे ते फक्त अर्धा टेबल स्पून घ्यायचं आहे. अर्ध्यापेक्षा कमी जेव्हा तुम्ही यूज कराल तुम्हाला कळाल, तर तुम्हाला घ्यायचं आहे हातावरती. तळ हातावरती घेऊन त्याला चांगलं म्हणजे नाकाच्या बाजूला चांगलं रब करून घ्यायचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये कॉफी जे आहे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहेत ते आपल्या स्किनचं म्हणजे डेड स्किन रिमूव्ह करतात. तर तुम्ही चांगलं म्हणजे चांगलं घासून घ्या. घासून घेऊन सगळीकडे चांगले घासून घेतल्यानंतर तुमची स्किनचं डेड स्किन खूप बऱ्याचपैकी कमी होणार आहे. तुम्ही लॉंग टर्म यूज केला तर तुम्ही म्हणजे घरातले फेस वॉश म्हणजे बाहेरचे जे फेस वॉश आहे तुम्ही विसरून जाचाल. कारण की हे फेस वॉश खूप छान आहे आणि यूज करून तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला फरक पडला. तुम्ही फक्त 15 दिवस यूज करून बघा. जेव्हा तुम्ही फेस वॉश करता, तुम्ही दिवसात 2 वेळा करता, 1 वेळा करा, पण तुम्ही दिवसात 2 वेळा तरी फेस वॉश करायला हवा आहे. तर चेहरा चांगला असतं. तर फेस वॉश केल्यानंतर चेहरा टोन करून घ्या, टोनिंग करून घ्या. तुम्हाला काहीच गरज लागणार नाहीये. फक्त हे फेस वॉश यूज करून बघा. मी 100% तुम्हाला लिहून देते, तुम्हाला खूप खूप चांगला फरक पडणार आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली माझी रेमेडी? तुम्हाला थोडी देखील माझी रेमेडी आवडली असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा अँड तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत सुद्धा नक्की म्हणजे सांगा. मी जे जे यूज करत आहे तुम्ही त्यांना देखील शेअर करा. तुम्ही जे यूज करत आहे तुम्हाला जर रिझल्ट भेटला आहे तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा डिस्कस करा. कारण की त्यांना पण हे म्हणजे जे मी यूज करत आहे, जे तुम्हाला सांगत आहे, जे मी यूज करत आहे तेच तुम्हाला सांगते. असं नाही की बाबा दुसऱ्यांचं बघितलं मी लगेच हे केलं, असं नाही. मी अगोदर यूज करते त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचे रिव्ह्यू देते. रिव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला म्हणजे माहित होईल की मी काय काय यूज करते आणि माझ्या स्किनला सूट होतं का नाही. मग खूप चांगला फेस वॉश आहे, अजिबात घाबरू नका. आणि हे इन्ग्रेडियंट खूप म्हणजे हार्मफुल होणार नाहीयेत आपल्या स्किनवरती. आपण जे मार्केट बेस आणतो त्याच्यामध्ये खूप हार्मफुल प्रोडक्ट असतात, म्हणजे हार्मफुल इन्ग्रेडियंट घातलेले असते, त्याच्यामध्ये ऍड केलेले असतात. तर तुम्हाला त्याची गरज लागणार नाही. असं म्हणत नाही की तुम्ही यूज करू शकत नाही, बाहेर यूज करू शकता, पण त्याचे इन्ग्रेडियंट वाचा, जे तुम्हाला सूट होतं ते यूज करा. असं नाही की बाबा ही म्हणजे ही युट्यूबर सांगितली तर लगेच अप्लिकेशन करायचं, ती सांगितली लगेच अप्लिकेशन करायचं, असं नाही. जे तुमचं स्किन टाईप आहे अगोदर तुम्ही त्याला जाणून घ्या. त्याला कळून घेण्याची खूप गरज आहे. तुमची स्किन कुठल्या टाईपची आहे, तुमच्या स्किनवरती काय म्हणजे जादू करणार आहे तुमच्या स्किनवरती, ते अगोदर हे करून घ्या. आणि कुठलं पण फेस वॉश यूज करताना त्याचे इन्ग्रेडियंट नक्की वाचा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. सेन्सिटिव्ह स्किन वाल्याला खूप खूप काळजी घ्यायची गरज असते आणि ड्राय स्किन वाल्याला थोडीशी म्हणजे ड्राय होती स्किन, त्यांना थोडेसे ऑइल स्किन वाला तर खूप ऑइल होतं. तर हे सगळ्यांना यूज होणार असा फेस वॉश आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला थोडा देखील चांगला वाटला असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक देखील करा. आणि तुम्हाला काय बघायचं ते देखील मला नक्की सांगा.